कंपनी म्हणजे आपले एक अभियंता 2010 संजय देशमुख हे उपअभियंता असताना नियमबाह्य पद्धतीने जे सेवा नियोजन अधिकारी म्हणून नियमबाह्य चार्ज घेतला, त्याचा चार्ज आपण महासभेमध्ये मी हरकत घेऊन जो विखंडित केला. त्यामुळे त्याने ते राजीनामा देऊन नोकरी सोडून गेले. नोकरी सोडून गेल्यानंतर आपले ठाण्यातले ठाण्यातले सर्व नामांकित मोठे बिल्डर आशर यांच्याबरोबर राहून त्यांनी TUMC कंपनी प्रस्थापित केली आणि TUMC कंपनी प्रस्थापित करताना विविध वशिल्यांची राजकीय दबावाने क्षेत्रीय कामं म्हणजे ते सर्वेक्षणाचे कामं अशा कंपन्या हायर करून सेवा सुविधा पुरवण्याची कामं कंपन्या करू लागली. परंतु TUMC कंपनीचे जे कोणी डायरेक्टर सर्वसेवा आहेत हे उपअभियंता महानगरपालिकेत राहिलेले आहेत. परंतु स्वतःचं असं स्पेशलायझेशन असं स्पेसिफिकली म्हणजे ते RCC कन्सल्टंट नाही आहेत, आर्किटेक्टही नाही आहेत. केवळ महानगरपालिकेचे सेवा नोकरी सोडलेले एक उपअभियंता आहेत. आणि एक उपअभियंता जर कुठलीही सक्षम स्पेशलायझेशन काम नसताना त्याच्या कंपनीला ठाणे महानगरपालिका PMC म्हणून नियुक्ती करते आणि ती नियुक्ती कुठली, ते ऑलरेडी निविदा संपलेली आहे, बाद झालेली आहे. तर निविदा संपली आणि बाद झाल्यानंतर पुनर्नियुक्ती करण्याचे नगराभियंत्याचे प्रस्तावामध्ये रिमार्क्स आहेत. परंतु निविदा पुनर्अवलोकन करून नव्याने निविदा न काढता त्याला वाढीव मंजुरी दिली गेली. आता वाढीव मंजुरी कशासाठी, कोणासाठी आणि का दिली जाते त्याला पण काही कारणं आहेत. तर याच्यामध्ये अशी काही वाढीव मंजुरीची विस्तृत कारणं नाही आहेत की ज्याच्यामुळे कामाला बाधा होणार आहे आणि काम रखडणार आहे, कामावर आर्थिक परिणाम होणार आहे, अशी कुठलीही बाब नाही आहे. नुकतंच नवीन भवनाचं काम चालू होतं आहे आणि 2024ला म्हणजे किती तारखेला 7/9/2024ला यांची मुदत संपलेली आहे. 5 वर्ष झालेली आहेत आणि पुन्हा त्यांना 2दा मुदतवाढ दिलेली आहे. आता 6/9/2025ला मुदतवाढ संपलेली आहे आणि जर 6/9/2025ला मुदतवाढ संपलेली आहे आणि त्या पण मुदतवाढ संपलेली होती, तर मुदतवाढ दिल्यानंतर मुदतवाढपूर्व त्यांची नियुक्ती होती का, नाही, असे विस्तृत असा मुद्दे विशद केलेले नाहीत की त्यांची नियुक्ती त्यांचं कालावधी असतानाच झालेली आहे या कामासाठी. तर नाही, हे कामाचे आदेश ठाणे महानगरपालिका भवनचे कामाचे आत्ता 25ला दिलेत. 25ला दिले म्हणजे तत्पूर्वी 24ला निविदा संपलेल्या आहेत. जर 24ला निविदा संपले आणि 25ला वर्क ऑर्डर दिलेली आहे, तर 24ला मुदत संपलेल्याचे पॅनलमधले TUMC कंपनी 2025च्या निविदेच्या टेंडरवर कशी काय PMC म्हणून नियुक्ती होईल हा माझा सवाल आहे. त्याची विस्तृत कारणं दिलेली आहेत. जर मुदतवाढ द्यायची असेल तर मुदतवाढ कोणासाठी द्यायची, का द्यायची, त्याची विस्तृत कारणमीमांसा या प्रस्तावामध्ये आलेली आहे. आणि नगराभियंत्याचे 2दा रिमार्क्स आहेत. मी नवीन निविदा काढायच्या अधीन राहून वाढीव मंजुरी देत आहे, परंतु त्याच्यामध्ये जे कोणी अभियंते आहेत, उपअभियंता आहेत, कार्यकारी अभियंता आहेत, उपनगर अभियंता आहेत, याच्यामध्ये कुठलीही कारणमीमांसा दिलेली नाही आहे. केवळ तालिकेवर नवीन पॅनलला वेळ लागेल आणि म्हणून आम्ही वाढ देतो आहे, हे कारण संयुक्तिक होत नाही आहे. तर कुठल्याही मोठ्या प्रकल्पाला मुदतवाढ पॅनलवरील ठेकेदाराला देण्याचा घड मुद्दा नाही आहे आणि त्याची तशी विस्तृत कारणं न दिल्यामुळे ही बाब संशयास्पद असल्यामुळे स्पेसिफिकली TUMCच कंपनी का याचे नगराभियंत्यांनी कारणमीमांसा द्यावी आणि म्हणून तात्काळ हे हरकत मी उपस्थित केली आहे. त्यामुळे TUMC कंपनी पॅनलची मुदत संपलेली असताना त्यांची नियुक्ती करणं हे शासन धोरणाच्या, सेवा नियमाच्या धोरणाच्या, सार्वजनिक बांधकाम नियमावलीच्या आणि माननीय नगर अभियंता आणि आयुक्त यांनी हे ठोस कारणे न पाहता नियमबाह्य नियुक्ती केल्याने त्याची तात्काळ टर्मिनेट करण्यात यावं ही अशी माझी मागणी आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.